फायनली आमच्या सॅनिटायझरने मासे झालं आपलं जांभळं आणलेले हे बघू शकता. हो जांभळं आणलेले पिकून आणलेले हे बघू शकता. आता मस्त जांभळांची पार्टी होणार आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर व्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे गंगावरती. पाऊस वगैरे उघडला आहे, त्याच्यामुळे गाई घेऊन आलेलो आहे चारण्यासाठी. मागच्या एक हप्त्यापासून पाऊस चालू होता, आज उघडलाय थोडासा, त्याच्यामुळे आज घेऊन आलेलो आहे गाई चारण्यासाठी. आणि इकडे सॅनिटायझरने आत्ताच उन्हामुळे मोकार आंघोळ हाणलेली आहे. आणि इकडे शंकर मामा आमचेवाले येवा छत्री घेऊन येते, कारण की ऊन मोकार पडलेलं आहे त्याच्यामुळं. आणि आमची यमन बाई पहा मोबाईल पण लक्ष घेऊन कुठं पाहत आहे काही कळत नाही. येवा नाही छत्री पहा येवा काय रील पाहायचं काम काय चालू आहे काही समजा ना. आम सॅनिटायझरने आता मोकार आंघोळ हाणले उन्हाच्या भारात. आम्हाला जायचं पण मग आम्ही काही गेलो नाही. त्या अगोदर आता गँगचा प्लॅन झालेला आहे जांभळं खायचा. आपल्या घराजवळ एक जांभळी झाड आहे, तिला जायचं आता जांभळं आणायला. जांभळं घेऊन येऊ आणि त्यानंतर बघूया जांभळं कसे पिकेले का कच्चे कसे काय वगैरे. चला तर बघू शकता मित्रांनो, आपली गोदावरी नदी आणि आपल्या गाई या बा एवढ्यांच्या गाई इथं संगत चरताना मस्तपैकी नदीच्या कडेला. आणि इकडं आमचा सॅनिटायझर आंघोळ होऊन मस्त आता कपडे घालतोय. आणि इकडं आमच्या शंकर मामाने इकडं कुठं बिबट्याचे पाय पाहिलेले. चला बिबट्याचे पाय जाऊन बघूया कुठं आहे काय पुढे. हो येवा ही बिबट्याचे पाय. हा मोठा बिबट्या आणि हा छोटा बिबट्या. येवा दोघांची जोड आहे, लहान मोठा. हा येवा यमन पाहिलं बा. छोटा बिबट्या म्हणजे एक मोठा आहे आणि एक त्याचं पिल्लू आहे, अशी जोड आहे. त्याच्यामुळं थोडस भीतीचं वातावरण कार्य. त्याच्यामुळे यमा उन्हात आणत छत्री लावून फिरू राहिला. हा मोठं आहे इकडंच बॅटामध्ये या आपलं जे काट्या दिसत आहे तुम्हाला याच काट्यांमध्ये आहे. ऊसामध्ये असेल. हा इकडं ऊस लावेल. जेव्हा पाणी प्यायला येत राहते इकडं खाली खेकडी बिकडी माशी बिशे खायला. त्याच्यामुळे त्यांचं झेमेला जेव्हा पूर्ण इकडून नदीच्या कडेला फिरलेले पाणी प्यायला आले होते. त्याच्यामुळं आम्ही दोघं चाललोय आता जांभळं पाडायला. हे मस्त इकडं गाया पाठीला आता. जेव्हा हेमंतभाई शंकरामध्ये आता इथं गाया पाहतील, आम्ही चाललोय जांभळं फाडायला. आणि त्यानंतर आले की एवढी गँग खाणारे संघ मिळून. त्याच्यामुळं बघू शकता झेमेला जांभळांमुळं सॅनिटायझर आता झाडावर चढणार, त्याला चढत येतं. त्याच्यामुळं मस्तपैकी काय रे सॅनिटायझर वरती जात होतो. आणि आपल्याकडे पिशा पण इथे आम्ही 2 ठेवले, बघूया ते हाय की नाही. अजून दिसतंय तशाच आम्ही आंघोळीला विस्तावर ठेवल्यात इथं. हे बा अजून तशाच त्या पिशा 2. आम्ही आंघोळीला जायचो तेव्हा मोबाईल घेऊन ते समोरचं जे टेकड दिसतंय तेव्हा त्या टेकडावरती मोबाईल घेऊन गेलो होतो पिशांमध्ये. तेव्हा त्या पिशा ठेवलेल्या आहे त्या पिशा अजूनही. चला तर या पिशांमध्ये घेऊन येऊ जांभळ्या, बघूया कसे काय नाही. चला लेट्स गो. फायनली आमच्या सॅनिटायझरने मासे झालं आपलं जांभळं आणलेले हे बघू शकता. हो जांभळं आणलेले पिकून आणलेले हे बघू शकता. आता मस्त जांभळांची पार्टी होणार आहे. तिकडे केदारवाग बसलेले आहे सगळ्यांच्या काही पाहतांनी. आणि वातावरण पहा किती मस्त झालेलं आहे. आपले गोदावरी नदी मस्त पाणी बिणी आणि ढग जास्त लांब गेलेले पावसामुळे. हे बा मामन त्यांनी हमला केलेला आहे लगेच. आमचा हेमंतबाई इथं बसलेला आहे मोबाईल पाहत. त्याचं सारखं मोबाईलमध्ये लक्ष राहतं हे बघू शकता. चला आता तिघांनी मस्त हमला केलेला आहे जांभळा. आणि आंबट असल्यामुळे सॅनिटायझरने येवा तोंड कसं वाकडं केलेलं आहे. सॅनिटायझर कसं काय 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 आंबट आहे. चला यमन कशी यमन बाई एकदम तुरत दांबोळे काय मामा कसे गोळे का कसे. चला पार्टी झाली जंक्शन मध्ये, पण मग तुरट असल्यामुळे थोडा झेमेला आहे गँगचा. काही विषय नाही, पण तरी मस्त झाडाच्या सावली खाली बसून गँगची पार्टी चालते ना हे बघू शकता. इकडे पान कोंबड्या पाण्यामध्ये काही बगळे उगळे गेले आता उडून. मासे मोकार मोठमोठाले या इथं एक आंबट आलेले येऊन बघू शकता. आणि हे पहा आता थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि आपल्या गाई पण इथं चरते आहे मस्त. फायनली मित्रांनो बघू शकता आता आम्ही पण बसलेलो आहे सगळे जांभळा खाण्यासाठी. आणि जांभळा बघू शकताय तुम्ही मस्त एकदम पिकलेले आहे. थोडेसे तुरट लागा द्या, आंबट पण लागा द्या. इथं सॅनिटायझर, इथं मामा, इथं यमन. आणि त्याचं सारखं मोबाईलमध्ये लक्ष आहे. त्याचा मोबाईल जप्त करावा लागेल आम्हाला असं वाटतंय. मी त्याच्या गाई सांगीदारीला काढून द्यावा लागतील तिकडे. त्याचा मोबाईल आमच्या गँगला
बिबट्या आणि बिबट्याचं पिल्लू आढळावा. इकडं आहेच हे जे पाठीमागं तुम्हाला जंगल दिसतंय या जंगलामध्ये बिबट्या आहेत. त्याला आणि जर बिबट्या आढळला तर सॅनिटायझरचं अवघड होऊ शकतंय. चला तरी बघूया झॅमेला कसा होतो कसा काही नाही. तर मित्रांनो आता आम्ही जांभळा तर मक्कार खाल्लेले पूर्ण संपलेले. आता आमचा प्लॅन झालेला आहे तिकडे पुढे जायचं. आमचे मामा गेलेले त्यांच्या काही थोड्याशा पळायला त्या पुढं. त्याच्यामुळे आता आम्ही बी चाललोय बा सॅनिटायझर इकडं हेमंत भाई. आणि इकडं पाठीमागं पावसाचं वातावरण खूप खतरनाक झालेलं आहे. जस्ट आता अजून अर्धा एक तासामध्ये पाऊस येईल. तर चला जाऊया तिकडं गाईंकडं. मामा बी आवाज येत आहे आणि पाऊस पण बघूया येतो काय. चला तर आता तिकडून शंकर मामाची ऑर्डर आलेली का इकडंच बसा. त्याच्यामुळे आता इकडंच बसावं लागेल. ते अगोदर तुम्ही पावसाचं वातावरण बघू शकता किती मस्त झालेलं आहे. जस्ट आता खेडल्या साईड पाऊस चालू आहे मोकार. इकडे येतो काय काय माहीत नाही. ब्राह्मणवाडे हे बघू शकता किती खतरनाक पाऊस पडतोय. आणि ढगं बघू शकता मोकार लांब गेलेले त्याच्यामुळे खतरनाक व्ह्यू दिसतोय. इकडं ऊन पडलेलं आहे हे बघू शकता आणि इकडं पाऊस चालू आहे. झॅमेला सुद्धा खत्री. सॅनिटायझर हे मेची छत्री मोडताना मला असं वाटतंय वाऱ्याच्या दिशेला केलेली आहे. मोडली नाही म्हणजे बरं होईल. का रे सॅनिटायझर मधला आहे चायना मधला. हा हे बघू शकता झॅमेला. छत्री थोडी हाल केलेली दिसते एमेने पार मोडून टाकलेली आहे. तेव्हा आता इकडं वारं सुटलेलं आहे. येतो काय कानून पाऊस वाटू तर राहिलं. अरे म्हण भाई आणि आमच्या गाई तिकडं बचरते त्या काढायला हे बघू शकता. तिकडून सगळेला आता शंकर मामानी येतील इकडं. हा मस्त आता हवा सुटलेली आहे थंडगार हवा सुटले. आणि इकडं पाठीमागं पण पाऊस चालू आहे हे बघू शकता. इकडं सुद्धा पाऊस चालू आहे आणि ह्या पाट्यात पाऊस चालू आहे हे बघू शकता. 2 ठिकाणी पाऊस चालू आहे. आणि इकडं आता ऊन पडलेलं आहे मोकार. हेमंत भाईची काय घर पाऊस नाही यायला पाहिजे. हे बघू शकता सॅनिटायझर. इकडं आता पक्षी उडून गेलेले बगळे वगैरे पान कोंबड्या वगैरे. चला आता इकडून तर हा पाऊस येऊ शकतोय बघा हेमंत भाई. हा समोरचा पाऊस येऊ शकतोय कारण की तो वाऱ्याने खालतं जाईल वरतच जाईल. पण हा इकडचा जो पाऊस आहे तो इकडे येऊ शकतोय. त्याच्यामुळे लवकर घरी पळून जावं लागेल. तर चला बघूया आता झमेला पाऊस येतो काय का नाही का कसं काय होतं कसं काय नाही. चला बघूया सगळं काही. चल